प्रोजेक्ट. तर आपण या स्प्राईटला डिलीट करूया. मग आपल्याला बॅकड्रॉप आपण इथे शोधूया. आपल्याला बॅकड्रॉप घ्यायचा आहे निऑन टनल. आणि आपल्याला एक बॉल शोधायचा आहे. बॉल घ्यायचा आहे. हे बॉल घ्यायचं. मग आता आपल्याला बॉलची कोडिंग करायची आहे. तर अगोदर व्हेन ग्रीन फ्लॅग क्लिक पॉइंट इन डायरेक्शन कशामध्ये असते ते आपण शोधायचं. पॉइंट इन डायरेक्शन इथं आहे. आपण इथं जाऊया. आपल्याला 45 करायचं आहे. झालं आहे 45वर. मग आपल्याला फॉरेवरमध्ये जायचं आहे. कंट्रोलमध्ये असते फॉरेवर. नंतर फॉरेवर घेतलं. मूव 50 स्टेप हे इथं राहतो. इथं करायचं मूव 15 स्टेप्स. मग आपल्याला इफ ऑन एज बघ आता आपल्याला कशात असतं ते आपण आता ते हुडकवायचं. ह्याच्यात असते का, ह्याच्यात असते का, ह्याच्यात असते का, हे आपल्याला पाहायचं आहे. आता इफ ऑन एज कुठं आहे बाबा ते आपण असं शोधत जायचं. शोधत असं. इथं साईज आहे, बॅकड्रॉप नंबर, कस्टम नंबर, हा शो हाईट, क्लिअर, ग्राफिक इफेक्ट, सेट कलर इफेक्ट टू, सीज बॅकड्रॉप टू कुठं आहे. इथं आहे पहा. मग आता व्हेन ग्रीन फ्लॅगला क्लिक करायचं की ते कसं होते. हे पहा तसं लागलं. स्टॉप करूया. मग आता आपल्याला जायचं आहे आपण इथं आपल्याला यायचं पाहिजे. व्हेन ग्रीन फ्लॅग क्लिकमध्ये जायचं. व्हेन ग्रीन फ्लॅग क्लिक मग आपल्याला फॉरवर्डमध्ये जायचं. सेट हे पाहत आहे बघा. सेट X2 आपण पाहत जायचं कुठं आहे. सेट X2 मध्ये पाहायचं. मोशनमध्ये सेट X2 इथं आपल्याला भेटलेलं आहे. हे पहा. नाही आपल्याला हे नाही पाहिजे. आपण असं ओळखायचं आहे. सेट X2 माऊस X ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण मशीनमध्ये जाऊ. इथं आहे एक सेट X2 इथं जायचं. मग माऊस X तर आपण आता क्लिक करूया.